अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष आता अधिकच तीव्र झालाय. माजी अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला थेट इशारा दिलाय, आताच तडजोड करा, नाहीतर तुमच्याकडे काहीच शिल्लक राहणार नाही. या धमकीला जोरदार प्रत्युत्तर देताना इराणचे राष्ट्रपती मसूद पजेश्कियान म्हणाले की इराण कोणत्याही हल्ल्याला पूर्ण ताकदीने उत्तर देईल, आम्ही मागे हटणार नाही. दरम्यान इराणमध्ये मोठ्या हल्ल्याचा दावा करण्यात आलाय. अल्बोर्ज परिसरातील सर्वात मोठा ब्रिज उद्ध्वस्त केल्याचं सांगितलं जात आहे. या भीषण हल्ल्यात किमान 8 जणांचा मृत्यू झाला तर 95हून अधिक जण जखमी झाले. हल्ल्यांची मालिका इथेच थांबत नाही, तर तेहरानमधील 100 वर्ष जुना मेडिकल रिसर्च सेंटर टार्गेट करण्यात आला. यामुळे आरोग्य व्यवस्थेवर मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याच दरम्यान इराणनेही आक्रमक भूमिका घेतली आहे. अबुधाबीतील गॅस फॅसिलिटीवर हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला, जो हवेतच रोखण्यात आला. मात्र त्याच्या मलब्यामुळे काही नुकसान झालं. तसेच कुवेतमधील खारं पाणी शुद्धीकरण प्रकल्पावरही हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. हा प्रकल्प समुद्राचं पाणी पिण्यायोग्य बनवतो आणि त्यामुळे या भागातील लाखो लोकांची पाण्याची गरज भागवली जाते. जर अशा जलप्रकल्पांवर हल्ले सुरू राहिले तर खाडी देशांसमोर पाण्याचं गंभीर संकट उभं राहू शकतं. सध्या परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण असून आणि या संघर्षामुळे संपूर्ण जगाचं लक्ष आता मध्य पूर्वेकडे लागलं आहे. हा संघर्ष इथेच थांबणार की मोठ्या युद्धात रूपांतरित होणार,